इंदू, जाताना आपण दाराला कुलूप लावलं होतं ना? काय झालं अंजुची आई? चोरीचा प्रकार नाहीये हा. कुणी काही बघितलं का? आमच्या तरी काय नजरेला पडलेलं नाही. येताना जाताना तर कोणीच दिसलं नाही. कोणी केलं असलं बरं हे? तर काय, आमच्या गावात या आधी असं कधीच झालं नाही. आज नुसतं सामान फेकलंय ते तुम्हाला घावलं असेलच. तुमची पोरगी गावात अशी शानपणा गाजवत राहिली तर तिला अशा जागी फेकू बाप जनावर घावणार नाही. काय वाईट पंगाळ व्हायच्या आधी गाव सोडा. काय झालंय? घर फोडलं यांचं. अरे देवा, चोरट्यानं कुणाला मारलं नाही ना? व चोरट्यान नाही, गावातल्याच कोणाचं तरी काम आहे. तुम्हाला विचारलंय? त्या चौकशा आम्ही आलोय ना? आता आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. तुम्ही निघा निघा. कोणत्या कैदेशाने हे समज केलं असं? हे सामान असं बाहेर फेकून देताना हात झडलं कसं नाही त्याच? तुम्ही रडू नका. तुमची कुणाबरोबर भांडणं बिंडणं नाहीत ना? हं? नाही हो, पण अंजलीचं गावात शिकवणं कोणाला तरी आवडत नाही बहुतेक. अरे देवा, म्हणजे ही भानगड आहे होय? अहो, मग तर तुम्हाला लय काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे 5-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे बघा. गावात एक अशी चांगली मास्तरीण होती. तिचं बी सामान असंच रस्त्यावर फेकून दिलत. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा,
जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.